नमस्कार कास्तकार बांधवांनो, कृषी मित्र शुभममध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आज खास कारंजावरून आपल्याकडे एक कास्तकार आले होते वाशिमला मला भेटण्यासाठी। तर त्यांना एक सोयाबीनमध्ये आता जी पहिली फवारणी आहे ती घ्यायची होती, तर त्याच्या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे। तर मामांना सोयाबीनमध्ये सर्वप्रथम कोणकोणत्या समस्या येतात ते त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर्वप्रथम मामा तुमचा थोडासा परिचय द्या। माझा परिचय गणेश सीताराम ढोरे, राहणार शेवटी, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम। हां आणि मामा तुम्हाला सोयाबीनमध्ये काही समस्या होते तर त्याच्याबद्दल सांगा, कोणकोणत्या समस्या सध्या तुम्हाला येऊन राहिले? सोयाबीनमध्ये वाढ कमी आहे, पिवळट पडलेला आहे आणि शेंडअळीमध्ये जो चक्री भोंगा म्हणतात तो आहे आणि फुलधारणा कमी होऊन राहिली। तर मामांना या जे समस्या येतात त्याच्यावर एक फवारणी आपण देणार आहे। तर त्याच्या सर्वप्रथम आपण काय करणार आहे, त्यांना UPL कंपनीचं जे साप आहे, साप आपण बुरशीनाशक म्हणून घेणार आहे। जे तुम्ही सांगितलं सोयाबीन पिवळी पडलेली आहे त्या समस्येवर हा रामबाण उपाय आहे। त्याच्यानंतर तुम्ही जे चक्री भुंगा सांगितलेले आहे आणि त्याच्यावर जो येलो मोजॅक येतो समोर, त्याच्यासाठी आपण आदामा कंपनीचं अनुलेख देऊन राहिलेलं आहे। प्रति 1 एकरासाठी साधारण हे 100 मिली, पंपाला 20 मिली टाकायचं। त्याच्यानंतर तुम्ही जे सांगितलं की फुलधारणा होत नाही बाबा, सोयाबीनची वाढ कमी आहे, त्याच्यासाठी आपण सिंजेंटा बायोलॉजिकल वेलाग्रो कंपनीचं मेगा फॉल देऊन राहिलेलं आहे। प्रति 1 एकरासाठी 250 मिली साधारण, आणि पंपाला टाकायचं झालं तर 10 लिटरचा असला 30 मिली, 20 लिटरचा असला 50 मिली। आणि त्याच्याबरोबर त्यांना आपण वेलाग्रो बायोसायन्सेस या कंपनीचं ब्रेक्झिल प्लस हे मायक्रोन्यूट्रिएंट आहे, ते तुम्ही म्हणाल फुलधारणा कमी होऊन राहिली आणि तिचे जे पिवळेपण आहे त्याच्यावर देखील हे मात करते। तर हे टाकायचं आपल्याला पंपाला साधारण तुम्हाला जवळपास 10 लिटरला 30 ग्राम, जास्त मोठा पंप असेल 15-20 लिटरचा तर 50 ग्राम। आणि त्याच्याबरोबर जी वाढ आहे, वाढ जलद गतीने करण्यासाठी आणि समोर ब्रांचिंग करण्यासाठी तुम्हाला प्लांटाफॉल 20-20 हे प्रति तुम्हाला पंपाला टाकायचं फक्त 50 ग्राम, आणि त्याच्याबरोबर सिलिकॉन बेस्ड स्टिकर। अशा प्रकारे तुम्ही ही फवारणी घ्यायची। आणि शेतकरी बांधवांनो, आपल्याला देखील जर अशा प्रकारे फवारणी घ्यायची असेल तर माझा संपर्क क्रमांक जो आहे तो 73 87 84 96 32 याच्यावर आपण कॉल करू शकता, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 82 62 87 66 69 याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून मला मेसेज देखील पाठवू शकता। तर व्हिडिओला बघण्यासाठी धन्यवाद मामा, धन्यवाद मुलाखत देण्यासाठी।